आपला ग्राफ आलेखावरील उदाहरण हा भाग चालू आहे. अ, गणित भाग 1 आणि गणित भाग 2 या दोन्ही पेपरमध्ये आलेखावरले प्रश्न विचारले जातात. किमान 2 किंवा 3 प्रश्न विचारले जातात. आता इथं काय प्रश्न आहे? आज 10 तारीख आहे. उरले फक्त 17 दिवस आपल्या परीक्षेला. हं? ठीक आहे. दिलेल्या आलेख हा 8 महिन्यातील एका कंपनीच्या 4 चाकी गाड्यांचे उत्पादन दर्शवितो. 8 महिन्यातील जानेवारी ते ऑगस्ट पर्यंत. आणि प्रश्न काय? 8 महिन्याच्या कालावधीत किती महिन्याचे उत्पादन हे सरासरीपेक्षा जास्त आहे? आता सरासरी ह्याची काढावं लागेल अगोदर, आणि सरासरीपेक्षा जास्त ह्याची सरासरी काय येते? प्रत्येकाची बेरीज करायची. मला वाटतं ही सरासरी येईल सगळ्यांची. म्हणजे जर आपल्या फास्ट काढायचं असेल तर 4 हे उत्तर योग्य असेल. जर आपल्याला परीक्षेमध्ये घाई करायची असेल तरी ऍव्हरेज सरासरी ही एवढी असू शकते ग्राफवरून, बरं का. परंतु जर आपल्याला सगळ्यांची बेरीज हे काढायचं असेल तर आपल्याला प्रत्येकाची बेरीज 2304 अधिक 25 62 अधिक 2640 अधिक 26 आणि 8 महिने. मग आता ह्याची सगळ्याची बेरीज आपण करू आता पटकनी. 2 4 6 6 12 12 6 18 18 8 26 26 2 28. ह्याच्या आली 2. 2 आणि 4 6 6 6 12 12 6 18 18 आणि 8 26 26 आणि 6 32. 32 ला 2 चा 3 6 आणि 3 9 9 6 15 15 आणि 5 20 20 आणि 3 23 23 आणि 1 24 24 आणि 8 32 32 आणि 7 39 39 आणि 6 39 आणि 6 45. ह्याच्या आले 4. 4 आणि 4 ह्याच्या आले 4 आलेत. 4 आणि 4 8 8 आणि 2 10 10 आणि 2 12 12 आणि 2 14 14 आणि 1 15 15 16 17. छेदस्थानी किती आहे? 8. आता ह्याची सरासरी काढायची आपल्याला. 8 1 8 8 2 16 1 उरला. 8 1 8 15तून 8 गेले, राहिले 7. 72. 8 8 9 72 आणि 8 1 8 म्हणजे ह्याची सगळ्याची सरासरी किती आली? 2192. 2192 पेक्षा जास्त कोणते आहेत बघा? 4 दिसायला लागले. बरोबर आहे. 4 मे मे जून जुलै ऑगस्ट हे 4 महिन्यांची सरासरी 2192 पेक्षा जास्त आहे. बरोबर आहे का नाही? मे जून जुलै ऑगस्ट हा 2013 पेपर 2 ला आलेला आहे. उत्तर सोपा आहे. ओके. आता हे 2024 ला आलेलं उदाहरण सिंपल आहे. म्हणजे ह्याच्यावर बहुतांश उदाहरण एकदम सिंपल सिंपल आहेत. बर. आता इथं काय दिलेलं आहे? विभाज्य स्तंभालेख आहे. स्तंभालेख आहे. एक्स अक्षावर ए बी सी डी वर्ग आहेत. ए बी सी डी डिव्हिजन आहेत. तुकडे आहेत ए बी सी डी.
आणि वाय अक्षावर काय आहे? विद्यार्थी आहेत. 5, 10, 15, 20, 25, 30, 40, 45, 50. हम्म? आता हे जी काही खालची जी आहे दिसायला लागलाय विभाज्य स्तंभालेख मध्ये तिरकस रेषा खालच्या बाजूला आहेत आणि वरी आहे ना मुली आहेत. वरी काय आहेत? मुली आहेत. आणि खालचा जो तिरकस रेषेचा भाग आहे ते मुलं आहेत. आपण इथं अंक बी पटकन लिहून घेतो मी. हा, एकूण इथं 40 आहे. ओके, 40. आणि तिरकस जे आहेत मुलगे आहेत. तिरकस मुलगे किती आहेत? 20. मुली किती आहेत? 20च. बरोबर आहे. हा. बी एकूण आहे 25. तिरकस रेषा मुलांची आहेत. मुलं किती आहेत? 15. मुली किती आहेत? 10. बर. तिरकस रेषा खालच्या तिरकस रेषा मुलांच्या आहेत. मुलं किती आहेत? 30. मुली किती आहेत? 5, 5, 10, 15, 45. टोटल किती आहे? 45. इथे किती आहेत? 10. एकूण टोटल किती आहे इथं? 35. म्हणजे मुली किती आहेत? 25. बघा, खालचा जो भाग आहे मुलं आहेत तिरकस रेषावाली. हा, हे मुलं आहेत, लक्षात घ्या. मुले आहेत आणि हे आहेत मुली. ठीक आहे. आता पहिला प्रश्न काय आहे? कोणत्या वर्गातील मुलींची संख्या मुलग्यांच्या संख्येच्या निमपट आहे? मुलांच्या संख्येच्या निमपट. मुलांची संख्या खालची आहे. म्हणजे निमपट कशामध्ये दिसायला लागली रे? बघा, सी बरोबर आहे. सी मध्ये मुले आहेत 30, मुली आहेत 15. निमपट आहेत ना मुली. कोणत्या वर्गातील मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या निमपट आहे? का सी. सी डिव्हिजन. आता सेकंड बघू. आता बी वर्गातील मुलींपेक्षा बी वर्गात मुली किती आहेत रे? 10 मुली आहेत. मुली 10 आहेत. हा, मुलीपेक्षा डी वर्गातील मुली. डी वर्गात मुली किती आहे? 25 आहेत. बर. मुली कितीने कमी अथवा अधिक आहेत? बी वर्गातील मुलींपेक्षा डी वर्गातील मुली. आता तुलना बी शी करायची. कितीने जास्त आहेत रे डी वर्गातील मुली? 15ने जास्त आहेत. 15ने अधिक आहेत. 15ने अधिक आहेत. ओके. ओके, सोपं आहे. त्याच्यात काय अवघड नाहीये. बरोबर आहे. चलो. आता इथं 92वा जो प्रश्न दिसतोय तो आपण सोडू. काय म्हणले? प्रश्न अगोदर समजून घ्या. प्रश्न बघा, वाय अक्षावर म्हणजे हे 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि ही काय आहे? अ गाव आहे, ब गाव आहे, क एक गाव आहे, ड एक गाव आहे. बरोबर आहे. आता पटकन अगोदर अगोदर लिहून घेऊ. हे काय दिलेले? वाय अक्षावर 1 सेमी बरोबर 5% साक्षर संख्या. 1 सेमी बरोबर 5% साक्षर संख्या.
म्हणजे असाक्षर आहेत हा हे. फक्त साक्षर लोकांचे दिलेलं आहे आपल्याला ग्राफ. टक्क्यामध्ये दिलेला आहे. म्हणजे ए मध्ये किती साक्षर आहेत, बी मध्ये किती साक्षर आहेत, सी मध्ये किती साक्षर आहेत आणि डी मध्ये किती साक्षर आहेत, पटकन घेऊ. अ मध्ये किती आहेत, सॉरी अ ब क लिहू आपण हा. अ ब क आणि ट. हा. अ मध्ये साक्षर किती आहेत, 85%. ब मध्ये किती आहेत, 65%. क मध्ये किती आहेत, 75%. आणि ड मध्ये सुद्धा 75%. ही साक्षर आहेत. मग निरीक्षर किती झाले रे आपोआप मग? किती टक्के झाले बघा. निरीक्षर अ मध्ये 15%. म्हणजे किती निरीक्षर आहेत, 15%. बरोबर आहे. आता ब मध्ये बघा, साक्षर आहेत 65, म्हणजे निरीक्षर किती झाले रे, 35%. क मध्ये 100 मधून वजा करायला लागलो हा प्रत्येक आकडा, लक्षात घ्या. 75% म्हणजे निरीक्षर किती झाले, 25%. ड मध्ये सेम, प्रत्येक वरचा आकडा 100 मधून वजा केला, आपल्याला निरीक्षर संख्या मिळालेली आहे. हे टक्क्यामध्ये आहे, लक्षात घ्या. बेरीज 100 येते, 65 35 100 बेरीज, 75 25 100 बेरीज, 75 75 75 25 100 बेरीज. आता प्रश्न काय बघू आता. जर चारही गावातील एकूण निरीक्षर लोकसंख्या 6425 असेल, एकूण निरीक्षर संख्या काय म्हणले, 6425 असेल, तर एकूण लोकसंख्या काढा. काय काढा म्हणले, एकूण लोकसंख्या काढा म्हणले. आता एक काम करू आपण, 15%, 35%, आता निरीक्षर आहे ते, आपल्या निरीक्षर लोकांची संख्या दिलेली आहे. किती दिली आहे, 6425. एकूण दिली चारही गावातील, चारही गावातील एकूण निरीक्षर निरीक्षर लोकसंख्या दिली. ओके. तर आता आपल्या टक्क्यामध्ये किती दिली, चारही गावाची बेरीज करू बरं. 15, नका, 15 अधिक 35 अधिक 25 अधिक 25, किती टक्के झाले रे एकूण, एकूण झाले 100%. किती झाले, 100%. आता ही निरीक्षर लोकच आहेत, लक्षात घ्या. आपण बेरीज कशाची केली, निरीक्षर लोक. आता आपण काय करू, प्रत्येक गावातील लोकसंख्या गृहीत धरू आपण. प्रत्येक गावातील, प्रत्येक गावातील निरीक्षर लोकसंख्या गृहीत धरू. काय होईल, बरोबर यक्स गृहीत धरू, प्रत्येक गावातील. हा. आता लक्षात घ्या, प्रत्येक गावातील निरीक्षर लोक आपण यक्स धरलेत, किंवा नाही, निरीक्षण नाही, प्रत्येक गावातील लोकसंख्या गृहीत धरायची. आता यक्स गुणिले 100%, बरोबर किती लोकसंख्या ही, बघा, हे एकूण लोकसंख्या आहे यक्स. हे कसं मांडलं डबल एकदा सांगतो हा. एकूण, एकूण
प्रत्येक गावातील संख्या. प्रत्येक गावातील संख्या गुणिले ही निरीक्षराचा टक्का. निरीक्षराचा टक्का बरोबर. हे आपले 6,425 निरीक्षर आहेत. आता प्रत्येक गावातील संख्या किती धरली आपण? एक्स. निरीक्षराचा टक्का किती आहे? 100%. आणि किती व्हायला लागत ही 6,425. एक्स गुणिले 100% म्हणजे काय रे? 100 छेदस्थानी 100 बरोबर 6,425. हो का? आता काय होईल इथं? 100 न भाग दिला तर एक्स बरोबर किती आलं? 6,425. प्रत्येक गावातील संख्या किती झाली? एक्स झाली. एक्स म्हणजेच किती झाली? प्रत्येक गावातील लोकसंख्या. प्रत्येक गावातील लोकसंख्या किती झाली? 6,425. आपल्याला एकूण लोकसंख्या काढा म्हणलीत. आता किती गाव आहेत? 4 गाव आहेत. मग एकूण लोकसंख्या काढण्यासाठी काय करावं लागेल रे? एकूण लोकसंख्या 4 गुणिले कशामुळे 4 न गुणलं? कारण की 4 गाव आहेत. 6,425. उत्तर काय येत आहे? 25,700. एकूण लोकसंख्या किती आली? 25,700. बघा आपण कसं कसं केलंय. निरीक्षर लोक काढले किती टक्केवारीमध्ये, त्यांची बेरीज केली, बेरीज आली 100%. बरोबर आहे. मग काय केलं आपण? प्रत्येक गावातील लोकसंख्या गृहीत धरली एक्स. किती धरली? एक्स. एक्स ला काय केलं आपण? 100%नं गुणलं. 100%नं काय गुणलं? निरीक्षराचा टक्का येतो. निरीक्षराचा टक्का किती दिलाय त्यांनी ऑलरेडी? 4 गावातील एकूण निरीक्षर संख्या 6,425. 100%, 100 छेदस्थानी 100 कटलं. एक्स बरोबर 6,425. त्याला 4 न गुणलं 4 गावं येण्यासाठी. ठीक आहे. आता 93वा जो प्रश्न आहे. काय? अ गावातील साक्षर लोकसंख्या. अ गावातील साक्षर लोकसंख्या किती आहे रे? किती टक्के आहे? साक्षर लोकसंख्या 85%. अ गावातील साक्षर 85%. अ गावातील साक्षर लोकसंख्या ही निरीक्षर लोकसंख्येच्या किती पट आहे? निरीक्षर किती झाले आपोआप? मग 15%. बरोबर आहे का नाही? 85 आणि 15 100. आता किती पट आहे? 15च्या 85 किती पट आहे? काढू आपण. 85ला 15 भाग देऊ आपण. 15 85ला भाग देऊ. किती पट आहे? 15 15 सख्खी 90. 15 पाची 75. किती उरलं? 10. बरोबर आहे. आता इथं 5 भाग देणारी कोणता पर्याय आला रे? पर्याय कोणता? 5 भाग आला. 15 एक 15, 15 पाची 75. पर्याय 5 वाला कोणता? एकच पर्याय आहे बघा. 5.203. आता 5.203 कसं आलं बघा आता. भाग कितीचा गेलाय? 5चा. बाकी किती उरली? 10. छदस्थानी 15. बघा आता 5 दोन्ही 10,
5 त्रिक 15 म्हणजे 5.2/3. ओके. किती पट आहे? अगावातील साक्षर लोकसंख्या ही निरक्षर लोकसंख्येच्या किती पट आहे? 15 भाग दिला आपण 85ला. ओके. आता कमाल आणि किमान तापमान दिलंय. किमान तापमान तिरकस रेषांना दिलेलं आहे. म्हणजे 2 स्तंभ आहेत. आता ही आहे 30 बाय 30 आणि ही आहे 20. ही आहे 25. ही आहे 20. 35. 25. 40. 25. ओके. आता डाव्या बाजूचा जो रिकामा स्तंभ दिसतोय तो रिकामा म्हणजे कमाल तापमान आहे आणि किमान तापमान म्हणजे तिरकस उजव्या बाजूच 2 स्तंभापैकी. इथं सोमवार आहे, मंगळवार आहे, बुधवार आहे, गुरुवार आहे. आता कमाल व किमान तापमानातील फरक कोणत्या दिवशी सर्वात जास्त आहे? कोणता फरक दिसायला लागलाय? कमाल आणि किमान गुरुवारचा दिसायला लागलाय. बघा, गुरुवार. गुरुवारमध्ये कमाल तापमान 40 आहे आणि किमान तापमान 25 आहे. बरोबर आहे. मग ह्यातला फरक कितीचा आहे रे? 15चा फरक आहे. बाकीमध्ये 15चा फरक आहे का? नाही. बुधवारमध्ये फरक 10चा आहे, मंगळवारमध्ये फरक 5चा आहे, सोमवारमध्ये फरक 10चा आहे. सर्वात जास्त फरक गुरुवारी आहे. ओके. हा. 4 दिवसाच्या किमान तापमानाची बेरीज व कमाल तापमानाची बेरीज यातील फरक किती? आता 4 दिवसाचा किमान तापमान, किमान म्हणजे तिरकस रेष 4 दिवसाचं काढायचा. 4 दिवस. आता किमान तापमान म्हणजे तिरकस रेषेत उजव्या बाजूचं मोजायचं. 20 + 20 + 25 + 25 किती आलं किमान तापमानाची बेरीज? 50 आणि 40 90. आता कमाल तापमान म्हणजे डावी बाजूच 30 + 25 + 35 + 40 किती बेरीज आहे? 10 चला 1 8 8 आणि 2 10 10 आणि 3 13. ह्यातला फरक कितीचा आहे? फरक म्हणजे काय? 130 - 90. 40चा फरक आहे. कितीचा फरक आहे? 40. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. हे 2025 ला आलेलं उदाहरण आहे पेपर 1 मध्ये. म्हणजे मागच्या वर्षी आलेलं उदाहरण आहे. हे उदाहरण फार सोपं आलेलं आहे मागच्या वर्षीच. एकदम सिंपल. काही डोकं लावायची गरज नाही ह्याच्यामध्ये. रंगविलेला भाग आणि न रंगविलेला भाग वस्तू कशा ओळखायच्या? वरी दिलेलं आहे ना, वरी प्रमाण दिलेलं आहे सर. वरी प्रमाण दिलेलं आहे आणि प्रमाणामध्ये चौकटी दिलेल्या आहेत. किमान तापमान काय आहे? तिरकस रेषेने दाखवलेलं आहे. दिसतंय का तुम्हाला?
आणि कमाल तापमान रेषेमध्ये आहे. प्रमाण प्रमाणाच्या चौकटीमध्ये वरी उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये तिरकस ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. चला, एकदम सोपं होतं. ओके. हे 2025 ला मागच्या वर्षी पेपर 1 मध्ये आलेलं उदाहरण आहे. ह्याच्यात काय अवघड आहे का? एकदम सोपं आहे. ह्याच्यात थोडं पहिला प्रश्न फक्त थोडा विचार करण्याला लावण्यासारखा आहे. बाकीचा दुसरा प्रश्न बी सोपा होता. ह्याच्यामध्ये फार सोपं होतं. 2024 ला आलेलं उदाहरण पेपर 1 मध्ये एकदम सिंपल आहे. पेपर 2 मध्ये अगदी सोपं आहे. काहीच अवघड नाहीये. पेपर 2 मध्ये हे बी सगळे सोपं होतं. बरोबर आहे. चला, आता आपण ग्राफ वरले आलेखावरले प्रश्न संपलेले आहेत आपले. भरपूर उदाहरणं घेतलीत आपण, जवळपास 10 उदाहरणं घेतली त्याच्यावर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 8 उदाहरणं घेतलीत आपण. हम्म. आणि जवळपास पॅटर्न सेम आहे, फक्त ह्याच्यात थोडं विचार करण्याला लावण्यासारखं उदाहरण होतं. बाकीचे एकदम सिंपल सिंपल उदाहरणं आहेत. चला, आता आपण वेळ उरलेला आहे अजून 15 मिनिट. एकदम सोपा टॉपिक, वह्यांचे वाटप. आपण काय करू अगोदर सिलेबस बघू बरं, आपलं काय काय झालंय. आता आपण काय काय झालंय हे जवळपास काळ काम वेग झालेला आहे. आलेख झालाय 15वा पॉइंट. बरोबर आहे. आपला जवळपास सिलेबस मला वाटतं संपल्यात जमा आहे. पेपर 1 आणि पेपर 2 मधला आता सेपरेट सेपरेट. घड्याळ झालंय आपलं, कोण झालंय, दिनदर्शिका कॅलेंडर झालंय, नोटा संख्या किंमत झालंय, वह्यांचे समान वाटप आता आपण सुरू करायला लागलो आहोत. हा. ओके. सरळ व्याज चक्रवाढ व्याज झालेलं आहे आपलं. ठीक आहे. वह्यांचे वाटप पेपर 1 मधला भाग आता आपण सुरू करायला आहोत. पेपर 1 मधला वह्यांचे वाटप भाग 1. बरोबर आहे. आता वह्यांचे वाटप म्हणजे काय? आधी बेसिक हा टॉपिक आहे. ह्याच्यातले उदाहरण बहुतांशी फार सोपे 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 आहेत. हम्म. आणि वह्यांचा आपलं प्रश्नांचा पॅटर्न सुद्धा सेम आहे जवळपास. म्हणजे 3 प्रकारचे गट्टे आहेत, 3 पेट्यामध्ये त्याचे समान वाटप गट्टे करायचे, असं उदाहरण आहे. हे बी असंच उदाहरण आहे. हम्म? हे थोडं वेगळं उदाहरण आहे, चौथं गोळ्यांचं उदाहरण आहे. हम्म? तर गट्ट्यांचं नाहीये, किती गट्टे होतील एकूण संख्या काढायची. काही पेट्यात समान पुस्तके ठेवलेली आहेत, सेम आहे. चौथं आणि 5वं सेम आहे. हे 6वं उदाहरण. हम्म? 7वं आणि 8वं, 17वं. हम्म? चला, आपण लगेच करायला लागू. टाइमपास नको आपल्याला. हा. 3 पेट्यामध्ये अनुक्रमे
216, 126, 162 वह्या आहेत. त्या पेट्यातील वह्यांचे समान वह्या असलेले गट्टे करायचे. समान वह्यांचे गट्टे करायचे असल्यास प्रत्येक गट्ट्यात जास्तीत जास्त किती वह्या घ्याव्या लागतील. पेपर 1 मध्ये 2021 ला आलेलं उदाहरण आहे. हा, आता प्रत्येक गट्टा करायचा बघा. समान गट्टा करायचा. मग काय करायचं? 216, 126, 162. ओके. आता हे समान गट्टे करायचे म्हणजे काय? ह्याचा मसावी काढायचा. सिंपल मसावी काढायचं. हा, आता ह्याचा मसावी काढला की समान संख्याने भाग जाणाऱ्या संख्या आपल्याला सापडतात. आता इथं काय, एकक स्थानी 2 आहे, एकक स्थानी 6, एकक स्थानी 2 आहे. 2 न भाग देऊ आपण. 2 न भाग द्यायचा म्हणजे काय करायचं रे? निम्म लिहायचं असतंय, हाफ. 2 भाग करायचे. बे एक बे. 2 न 1 ला भाग जात नाही, 0. बे आठी 16, बेसक्क 12, बेत्रिक 6, बे आठी 16, बे आठी 16, बे एक बे. ओके. 2 न भाग दिला, 216. 216च्या निम्म 108, 126च्या निम्म 63, 162च्या निम्म 81. आता कितीने भाग जातो? 3 ने भाग जातो. कशामुळे 3 ने भाग जातो? आता 108 मध्ये 1 आणि 8 आहेत, 9 आहेत. 1 आणि 8 ची बेरीज किती? 9. 9 3च्या पाड्यात आहे, भाग जातो. 63, 6 आणि 3 9, 3च्या पाड्यात आहे, भाग जातो. 8 आणि 1 9, 9 सुद्धा 3च्या पाड्यात आहेत. 3ची कसोटी लक्षात आहे तुम्हाला सगळ्यांना? ज्या संख्येतील अंकांची बेरीज 3च्या पाड्यात आहे त्याला 3 ने भाग जातो. बघा, 3 1 3, 3 2 6, 3 त्रिक 3 त्रिक 9, 1 उरला, 3 सक्क 18, 3 2 6, 3 1 3, 3 1 3, 3 2 6, 2 उरले, 3 सत्त 21. अजून ह्याला 3 ने भाग जातो बघा. 3 1 3, 3 2 6, 3 सत्त 21, 3 9 27. झाले. समान संख्या ज्यांनी भाग जातो तो झाला आपला. बरोबर आहे. मग काय लिहायचं रे? यांचा गुणाकार म्हणजे आपला मसावी. मसावी. बेत्रिक 6, साहित्रिक 18, म्हणजे 2 गुणिले 3 गुणिले 3 18. कितीचे गट्टे होतील यांचे? 216, 126 आणि 162. 18 18चे गट्टे व्यवस्थित होतील. ओके. चला पुढे जाऊयात. हे 2021 ला आलेलं उदाहरण आहे, पेपर 1 मध्ये. आता हे उदाहरण सेम आहे जवळपास. 3 पेट्यामध्ये अनुक्रमे 144, 112, 192 वह्या आहेत. त्या पेट्यातील वह्यांचे समान गट्टे करायचे असल्यास प्रत्येक गट्ट्यात किती वह्या बसतील? सेम पुन्हा एकदा 144, 112, 192. त्याचा पुन्हा एकदा काय करायचं आपल्याला? मसावी काढायचा.
इथे 2 ने भाग जातो किंवा 12 ने भाग जातो वाटतं. हा. बे ह्याचा 144 निम्म. बे 14, बे 2 4, बे 5 10, एक उरला, 12 झाले. बे 12. निम्म करा, 2 भाग देणं म्हणजे अर्ध करायचं. 92 18, एक उरला. बे 12. बरोबर आहे. आता अजून 2 ने भाग जातो. 2 ने भाग द्यायचा म्हणजे निम्म करायचं. 2 न 72ला भाग द्यायचा म्हणजे 72चे निम्म 36, 56च्या निम्म 28, 96च्या निम्म 48. अजून 2 ने भाग जातो बघा. 2 भाग देणं म्हणजे काय, हाफ करणं. 18 14 24. सर अजून 2 ने भाग जातो. 92 18, बे 14 आणि 12 झाले. आता सगळ्यांनी भाग जाणारे संख्या संपल्या. नंतर काही 7 आहे, 9 आहे, 12 आहे, वेगवेगळे आहे. आता ह्याचा मसावी किती आला रे? मसावी. बे 2 4, 4 2 8, 8 2 16, 8 2 16. मसावी किती आला? 16. ओके. कितीचे गट्टे होतील? 16 16 16 16चे गट्टे सेम 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 होतील. हे चौथं डायरेक्ट आलं रे. तिसरं कुठं आहे? हे तिसरं गणित आहे. हा, हे तुम्ही करा. सेम गणित आहे, आपण आता जसं सोडवलं. 231, 251 आणि 126. हे 2017ला पेपर 1 मध्ये आलेलं आहे. ह्याचा काय काढायचा? मसावी तुम्ही काढायचा. 231, 251 आणि 126. चला आता हे तुमच्यासाठी आहे तिसरं गणित. आता हे चौथं गणित आपण सोडूयात. आता ही थोडा प्रकार वेगळा आहे. काय वेगळा आहे बघा आता. काही मुलांना समान गोळ्या वाटायच्या आहेत. कशा वाटायच्या आहेत? समान गोळ्या वाटायच्या आहेत. प्रत्येकाला 12 किंवा 26 किंवा 18 गोळ्या वाटल्या. प्रत्येकाला 12, 26 किंवा 18 किंवा किंवा वाटल्या. तर प्रत्येक वेळी 2 गोळ्या कमी पडतात. प्रत्येक वेळी काय पडतात? 2 गोळ्या पडतात, कमी पडतात. 2 गोळ्या प्रत्येक वेळी कमी पडतात. यावरून गोळ्यांची एकूण संख्या खालील पर्यायापैकी किती असू शकेल आपल्या पर्यायातून शोधायचं बरं का. आता 2 गोळ्या कमी पडतात म्हणजे काय करू, अगोदरच आपण पर्यायामध्ये 2 मिळवून टाकू. आता नाही कमी पडत. खा गोळ्या. 2 गोळ्या कमी पडतात म्हणून अगोदरच आपण प्लस करून टाकलं. 940, 1872, 1406 आणि 2342. कशामुळं? 2 गोळ्या कमी पडतात ना, मग आता आपण 2 गोळ्या टाकून घेतल्या. आता ह्यातला पर्याय आपल्याला शोधायचा. कसा शोधायचा? आता एकूण गोळ्या खालीपैकी एकूण गोळ्या काढायला सांगितल्यात बरं का. समान गोळ्या नाही काढायला सांगितल्यात. आता समान गोळ्या नाही, एकूण गोळ्या काढा म्हणलेत. मग आता एकूण गोळ्या म्हणजे काय रे? 12, 26, 18. अच्छा नाही दिख रहा है.
आता आपल्याला एकूण गोळ्या काढायच्या, समान वाटप नाही ह्याच्यात. बर, ठीक आहे. आता मग एकूण गोळ्या काढायच्या म्हणजे काय करायचं? बघा, अगोदर ह्याला आपण 2 ने भाग देऊ. हा, 2 न 12ला भाग दिला की 12चे निम्म 6, 26चे निम्म 13, 18चे निम्म 9. आता ह्याला 3 ने भाग द्यायचा. 3 दोन्ही 6, हे 13 तर जशा तसे लिहावं लागतील. 3 त्रिक 9. आता आपल्याला एकूण गोळ्या काढायच्यात म्हणजे लसावी काढावा लागेल. काय करावं लागेल? लसावी. एकूण गोळ्या काढायच्या, समान गट्टे नाही करायचे. ओके, समान गट्टे नाही करायचे ह्याच्यामध्ये. मग आता ह्याचा लसावी कसा काढायचा रे? लसावी. आता 2 न 3 ला गुणायचं, नंतर 2 ला गुणायचं, नंतर 12 ला गुणायचं, नंतर 3 ला गुणायचं. आपण आता लसावी काढावेत, लक्षात घ्या. बेत्रिक 6, 6 दोन्ही 12, बघा, बेत्रिक 6, 6 दोन्ही 12, बेत्रिक 6, 6 दोन्ही 12, 12 त्रिक 36, 36 ला 13 न गुणून, तिरसक 13 पाचशे 65, तिरसक 78, 40 7, 13 त्रिक 39, 39 आणि 7 46, 468 काय आला आपला? लसावी आला. काय आला? 468 लसावी आला. पण पर्यायामध्ये दिसायले का रे? नाही दिसायला. पण ह्याची पट कुठं दिसायली का रे? आता बघा, 468. आता ह्याची पट काढत जाऊ आणि पर्याय कोणतं येते बघू आपण. 468 गुणिले 2, 8 दोन्ही 16, चला 1, बेसक्क 12, 12 आणि 1 13, चला 1, बेचोक 8, 8 आणि 1 9. दुप्पट किती आली? 936. इथं बघा बरं, 936 आलंय. 936. तुम्हाला काय दिसतंय रे? 36ची दुप्पट 72 दिसते आणि 9ची दुप्पट 18 दिसते. बरोबर आहे? 36ची दुप्पट 72 दिसते, 9ची दुप्पट 18 दिसते. म्हणजे मला वाटतं चौपट करावं लागेल याची. कशाची? 468ची चौपट. 4 8 32, हातच्याले 3, 4 सक 24, 24 आणि 3 27, हातच्याले 2, 4 चौक 16, 16 आणि 2 18. बघा, 1872 आली का नाही? ह्याची पट पाहिजे होती आपल्याला. तर आपला ऑप्शन कोणता आहे? 1872. आपलं योग्य उत्तर कोणतं आहे? 1870. ओके, आपल्याला पट करावं लागले, ह्याचा गुणाकार करावा लागला. एकूण गोळ्या काढल्या आपण, एकूण. ठीक आहे, समजलं का रे हे? का रे जी चौपट केल्यावर 1872 यायला लागले बघा. आलं का नाही? 1872. हिची पट 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 करायची होती, दुप्पट तिप्पट चौपट 5 पट 6 पट. आणि आपल्याला ऑप्शन मध्ये बघायचं होतं पर्यायापैकी किती असू शकेल. आपला प्रश्न काय? यावरून गोळ्याची एकूण संख्या खालील पर्यायापैकी किती असू शकेल. त्याचा लसावी काढायचा. लसावीची दुप्पट तिप्पट चौपट 5 पट 6 पट करायची आणि ऑप्शन मध्ये कुठे येते ती बघायचं.
गोळ्या कमी पडायला लागल्यात म्हणून प्लस प्लस 2 प्लस 2 प्लस 2 केलेलं आहे आपण. ओके. हे असंच उदाहरण हेच आहे. उद्या करायचं. उद्या आपण पहिलं उदाहरण हीच करणार आहोत. स्क्रीनशॉट काढा. पट केल्यानंतर त्याच्यामध्ये येत नाही. आता ह्याच्यामध्ये बी तुम्हाला स्क्रीनशॉट काढल्यावर तुम्हाला लक्षात येईल. उदाहरण करा हे. या पद्धतीचेच आहे हे. पर्यायापैकी शोधायला सांगितलंय. त्यामुळे आपल्या 468 पर्याय बघावं लागेल. पट 468 पट पर्यायातून शोधावं लागेल. इथं मागच्या गणितात आपण +2 +2 +2 केलंय. या गणितात +3 करायचं. +3 +3 +3. ओके. आणि ह्याचा स्क्रीनशॉट काढा. उद्या आपण पहिलं उदाहरण हेच करू. ओके. चलो. स्क्रीनशॉट काढला सगळ्यांनी. आपण थांबूयात. गुड नाईट.